हॅलो अँड गुड मॉर्निंग. आज आहे मंडे आणि इट्स रेनिंग हेविली आउटसाईड. आणि आज मुलांच्या शाळेंना पण सुट्ट्या दिल्या रेड अलर्टमुळे. तर आत्ता आमच्या आंघोळ्या झालेल्या आहेत. मुलांना मी आज आंघोळ घातलेली नाही आहे बिकॉज ऑफ रेन आणि खूप जास्त थंड पण वातावरण आहे. सो येस, त्यांना मे बी मी रात्री घालेल झोपायच्या वेळेस. आणि चला मग आत्ता स्किन केअर करून घेऊया. तर मी आधी लावते लिप बाम. धर तुझं आहे ते लाव. नो बेबी. साईशा नो. दे थोडा वेळ त्याच्याकडे. दे दे आता थोडा वेळ. तू दाखवलंस त्याला. आता दे दे दे. ते बघ देते दीदी. ते बघ देते. दे ग दीदी. जाऊ दे गेला तू सर. आता मी फक्त मॉइश्चरायझर लावते. माझं विटॅमिन सीचं सिरम संपलेलं आहे. आणि पावसाळा जरी असेल तरी थोडंसं सनस्क्रीन लावूया. आणि मी आत्ता आहे ना हे फिक्स डर्माचं आणलेलं आहे. आणि याच्या आधी मी फॉक्सटेलवालं ब्रँडचं यूज करत होते. ते संपलं म्हणून मी फिक्स डर्माचा ट्राय करायला आणलं आहे. बट आय गेस आय लाईक फॉक्सटेलवालं जास्त. हे वालं एवढं मला खास नाही वाटत. घे. आता सनस्क्रीन झाल्यावरती आपण लावूयात कॉम्पॅक्ट. थांबा देते. सो येस, आता मी रेडी झालेली आहे. फक्त केस करायचे आहेत. आणि आता दिवसभर काय काय करते आपण बघूया या ब्लॉगमध्ये. सो आईनं पावडर आणि सनस्क्रीन सगळं लावल्यावरती ही कशी काय मागं राहणार आहे. सो ती पण वेणी फनी करून मोकळी झालेली आहे. आणि याचं बघ. तर तुम्ही पाहिलं की माझ्या बेडरूममधून एवढं सगळं पाणी दिसत होतं इंद्रायणी नदीचं. आणि दुपारी आम्ही फक्त खिचडी भात मसाला भात बनवणार होतो जेवायला. सो तो मी आता इथं बनवला फटफट. आणि मसाला भात यासाठी कारण मी सकाळी आलू पराठे बनवले होते आणि ते मी शूट करायची विसरले. सो आता सकाळी रोटी टाईप खाल्ल्यामुळे हेवी झाल्यामुळे आता फक्त खिचडी भात बनवायचा आहे. सो येस, आणि मला ना खूप जास्त भाज्या ह्याच्यामध्ये आवडतात. सो त्याच्यासाठी मी खूप जास्त भाज्या टाकून हे सगळं बनवते मसाले भात. आणि आता इथं त्याचीच प्रिपरेशन्स चाललेले आहेत. आणि मी पटपट याच्यासाठी जेवण बनवून घेते. मी 12:30ला जेवण दुपारचं बनवते कारण आमच्या इथे 1 ते 5 पाणी जातं. जरी पावसाळा चालू असेल तरी पण, कारण हे पिंपरी चिंचवडचा नियमच आहे की 1 ते 5 एका दिवसात ते पाणी पाठवतात. सो सोसायटीला पाणी पुरत नाही, त्याच्यामुळे ते आता 1 ते 5 पाणी बंद ठेवतात. सो जेणेकरून पाण्याचा अपव्यय वाचावा म्हणून. सो त्याच्यामुळे मी आता हे सगळं करून सगळे भांडे कुंडे धुवून ठेवते आहे. आणि याचं बघा काय खेळणं चाललं आहे. एका पायामध्ये चप्पल घालायची आहे आम्हाला आणि फिरत फिरत जायचं आहे.
ओके. सो आता ह्याच्यामध्ये तो पडताना पण तुम्हाला दिसेल, तो पडतोय हे एक चप्पल घालून पण ॲज यू कॅन सी तो पडता पडता वाचला येतं. ओके. सो तरी पण तो चप्पल घालणार तरी पण, कारण सगळ्याच लहान मुलांचं चपलेवरती खूप जास्त प्रेम असतं मोठ्या माणसांच्या. कारण माझी साईशा पण असं सेम करत होती. ओके. सो आता हा एक चप्पल घालून फिरतोय सगळ्या घरामध्ये. साईशा बास, फोन बस कर, ठेवून दे. हे पावसाळ्यामुळे ना पूर्ण घरच खूप जास्त मेसी होतं आहे आणि उबट वास येतो आहे घरामध्ये. आणि हे बघ, आता ह्याचं चेअर वाजवण्याची तयारी चालली आणि तो करतोय पण हे सगळं. तिथं मागे साईशा स्वेटर घालतीये आणि हा दुपारी ह्याच्यानंतर मी त्याला झोपायला घेतलं होतं सगळं खाऊन पिऊन त्याला चारून. सो या दॅट्स इट. तर आता आम्ही सगळेजण नॅप काढून आणि चहा पाणी करून बसलो आहे आणि इंद्रनीलची गाणी जी आहे ती आम्ही सगळेच जण बघतो आहे. तर स्वतः तर बघतोच आहे, पण त्याच्यामुळे आम्हाला पण बघावं लागतं आहे. वी डोंट हॅव एनी चॉईस त्याचं गाणं बघण्याच्या व्यतिरिक्त. सो येस. तर जेवण झाल्यानंतर सिंकमध्ये खूप जास्त भांडे होती. आज दुपारी मी भांड्या घासले नव्हते, पाणी गेलं होतं आणि त्यानंतर चहा पाणी केला, पण मी कंटाळा केला भांडे घासण्याचा, गारं वाजत होतं म्हणून. आणि ही खूप जास्त भांडी पडली होती आणि मी आता फटफट ती भांडे घासून घेते आहे. ॲज यू कॅन सी सिंक पूर्ण ओव्हरफ्लो झालं होतं भांड्यांनी. तर मी खूप फास्टमध्ये ही भांडी घासून घेते आहे. ॲक्च्युली ना तर पाऊस पडतो तर मला 4-4 वेळा पाण्यात हात घालायला नाही आवडत. सो मी आता एकदाच सगळं करून घेणार आहे. सो जेणेकरून 2 टाईमच भांडे होतात, 3 टाईम घासायला नाही लागत. सो येस. आणि आता मी फटफट भांडे घासून घेते आहे.
रात्रीचे 11 वाजलेले आहे. बाळ झोपायला गेलेले आहे. त्याला मी एक 10च्या अराउंड आंघोळ घातली होती, कारण तो आहे ना रात्रीची आंघोळ घातली ना की तो रात्रभर झोपतो. सो मी त्याला रात्रीची चोळून मालिश करून आंघोळ घातली आत्ता. तर दॅट्स द अपडेट. साईशा झोपली ऑलरेडी आणि आम्ही दोघंजणं जागे आहेत. ते पाळण्यात त्याला हलवत आहेत. सो येस, आणि ॲज यू कॅन सी मी इथं स्पॉटवर काही काही क्रीम लावलेली आहे. माझी डॉक्टरनीच दिली होती. सो मी स्वतःच्या मर्जीने काहीच क्रीम नाही लावत आहे. आणि एक सिरम लावलेलं आहे. दॅट्स इट. ही माझी नाईटची स्किन केअर रुटीन पण मी केलेली आहे. आज कंटाळा नाही केला आहे. मोस्टली ना थंडीमुळे किंवा कधी कधी असं वाटतं की नको करायला, म्हणून मी ना खूप वेळा इग्नोर करते हे सगळं स्किन केअर करायचं. पण येस, आता मला असं वाटतं की जसं मी 30 हिट केलं आहे ना, सो स्किन केअर खूप जास्त गरजेचं आहे. कारण ते एकदा स्किप केलं ना की तुमची स्किन डल व्हायला चालू करते. सो येस, दॅट इज दॅट. आणि आजच्या व्लॉगमध्ये ना मी एंड टू एंड मी जे काही माझं रॉ आणि रिअल जे काही रुटीन असतं ते मी शेअर केलेलं आहे. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल शेवटपर्यंत तर थँक्यू व्हेरी मच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनल नवीन आहे, सो सबस्क्राईब करणं किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. सो प्लीज माझ्यासाठी तुम्ही एवढं करा. आणि थँक्यू व्हेरी मच. बाय.